हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः. श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः. आम्ही वैशाख मासाचे मोहिनी एकादशीचे महत्व ते म्हाका त्या दिसू सांगू जायनी. आज निचावनु अपरा एकादशी बहुळ पक्षाची एकादशी त्यामुळे हांव हाजे नंतर सांगता सुरवेक मोहिनी एकादशीचे महत्व सांगता ते दुसू सांगू जायना ना तिलकतीर देवूय म्हाका क्षम दिवो म्हणून देवाले मागता. ये कसके कार्या निमती सांगच्या जायनी आशिल्ले आज देवादयेन हें सांगतरस. मोहिनी एकादशी म्हणून म्हणटाची खंयचे आईची एकादशी न्ही, वैशाख शुद्ध पक्ष एकादशीक कृधिनाम संवत्सराचे ही एकादशी मे 8 तारखेक गुरुवार दीस येवन जाल्ला. कुर्म पुराणांतू हे एकादशीचे काणेस आम्ही कृष्णान धर्मरायान ही काणी सांगिल्या. एकादशीचे पुरे काणी सांगिले पळीतर आशिल्लीची विंगड विंगड पुराणां विंगड विंगड काणेस. ही एकादशी काणी कुर्म पुराणांत कशी सांगला तशीची कृष्ण धर्मरायाला सांगता. तशी रामू श्रीरामचंद्रू दशरथ रामाक तागेल कुलगुरू वशिष्ठान सांगिले काणी कुर्म पुराणांत असं. ये एकादशीक मोहिनी एकादशी म्हणटाची इतकती रमण म्हळ्यार मोहजालात प्रमुच्येत पातकानां समूलतः म्हणून सांगून सांगतो. इत्याक म्हळ्यार मोहजाल अज्ञाना निमती आमी मोह पडताची. हे मेगेल कतीर म्हाका दिलेले म्हाका जावका म्हळ्यार हांव आनी मेगेल्ले म्हळेले अहंकारनी ममकार म्हणटाची. हाजे निमती जावन आमकां अज्ञान मोह पडताचे आमी पुरे आमी लेखील तशी जावका आमकां जाय जाल तशी जावका असल पुरे मोह हाजे निमती जावन कसं पाप करताचे आमी कसं की आश जाता मोहा निमती आश जावची आश जाता आशी निमती आमी मस्त कडे पातक करताची पाप करताची. मिगेले म्हाका जाई म्हळेल कतीर ये कसं म्हणटाची काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव कळवे म्हळ्यार ताणें अर्जुनान कृष्णाला निमगुचे आसनम अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः येनकेन प्रकारेण पापं चरति पुरुष म्हळ्यार इति कतीर एक मनीस पाप करता ताका गोतच ते पाप म्हणून जाल्यार तो करता अनिच्छन्नपि ताका कोरका म्हूण दिसना हांव करचें समन्हय पाप म्हूण गोतस जाल्यार बलादिव नियोजिता कोण तागेल करीन पाप करयची ते कोण म्हळ्यार हेंची काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव हे रजोगुण आमगेले हाजे निमती आमी मोहा पडताची आशे पडताची संसारा पडताची संसारांतूल मोह बायल चेडवां पसुका जीवन कोरका जव प्रलोभना इंद्रिय सुख भोगुका हाजे निमती जावन कसकी सकडे पातक जावन बत्ता आमकां कळयना पाप करता असं म्हण जाल्यार मनान तूं ते सान पाप जाले केलो पाप मनान कळटा आमकां आमी करची चुकी अशें उल्लोचना दिशिल्ले तशें करून दिशिल्ले अशें आशिल्लें तशें आशिल्लें पुरे गोतच आमकां जाल्यार आमी कोरून जाला तसले मोहा निमती जेवची पापाक हें कसं ना हें एकादशी निमती मुक्ती मेळटा म्हळ्यार सर्व पाप नाश जाता म्हूण म्हणटाची. 2 रितीचे पाप आसा मनीस 2 रितीर पाप करता. एक स्वभावान नेचर तागेले पापिश्टू तामसी गुण कळवे केलव स्वभाव नाही प्रभावान म्हळ्यार ते रजोगुण प्रभावान कळवे हे तामसी गुण प्रभाव कोणाल वयर आसता न्ही स्वाभाविक जावन दोशीची पापीची रजोगुणाचे मिश्र रितीचे तांकां पाप म्हणून गोतस पुण्य केल्यार कसं म्हणून गोतस जाल्यार आजे निमती पाप करताची ताका मोहिनी मोहा निमती पाप जेवचे म्हणजे मन चांगस आंतर्य चांगस जाल्यार येवची आश पळते एका वैर की त्याची निमती वाईट काम जावन वता. तरी या मोहाचे निमती जेवची पापच ना अक्क मुक्ती मोहिनी एकादशी आचरण केल्यार मेळटा म्हूण वशिष्ठ रामाले ताची काणी सांगताचे. पुढे सरस्वती न्हंयची तिरारी भद्रावती म्हणले एक नगर आशिल्लें थंय एकलो दनपाल म्हणलो एक वर्तक व्यापारी व्यारेले जाय जाल्यार व्यार चंद व्यार करता धर्मार करता मात्र मस्त दुड्ड आसता गेला गे जाल्यार ते दुड्ड तो तागेल स्वार्था खातीर न्ही
पुरे नाल्कतीर चांग रितीर खर्च करतशिलो दान दितशील काही समाजाक कस कसं जेवका त्या परे करतशील की देवस्थाना जाय जल दितशील काही धर्मछत्र केला ताणे धर्माक अन्न तई सकडी फ्री कसं कळव्या जेवण खाण फ्री धर्मछत्रांत राबील जना ताजी नंतर उदकाचे अरवट्टीगा म्हळ्यार जोर वत्ताक हेकडे तेकडे थंय 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 उदक गोड सकड दवरणे करवट्टीक म्हळ्यार एक सान एक शेड्डशी कोरनु तांतूं भितर उदक वांटुचें आईल जेन्ना एक ಸ್ವಲ್ಪ वेळ बसच्याक एक ಸ್ವಲ್ಪ आसनांनी दवरनु तरी बयसुनु तांणी ಸ್ವಲ್ಪ वेळ उदकी गोडकी सकड खावन आराम मेरे वापस उठान वताची तो ಸ್ವಲ್ಪ रे करतशील तो भारी व्हड विष्णू भक्तो शांत स्वभावाचो बरी संतुष्ट मनाचो इतक एद्रच्या लाभ संतुष्ट हा कोण मेळ्ळेलांतू तृप्तीर आसता पळय संतोषाक अनेक नावाची अलम पुरो आमकां इतलें दिला देवान पुरो तसल तृप्ती आस म्हूण जाल्यार संतोषा रस्ताची आमी दुसऱ्यां पळयलें त्या ना येना म्हूण लेखला मात्र आमकां दुख्ख आसता हाका 5 जण चेडूं सुमन द्युतिमान मेधावी सुकृती आनी दृष्टबुद्धी म्हूण नाम पळय 4 जणांना नांव कितले चंद आसा पळय चंग सांगता तांणी चंगच हे दृष्टबुद्धी म्हणल दाखलो बरी दुष्ट बुद्धीचो कळवे वा एक चूरू चांगुना हक्का चांग करू जाईना मस्त क्रूर कर्म करतलो मन अधर्म वाटेने चलतलो मन वाईट गेले ताजी जावन ताजे निमित्त जावन दुष्कृत्य जेवचे गे प्राये आयलोबे बेशेंगलचा वास केले पित्ता अभक्ष खत्ता मांस सकड खत्ता अकृत्य करता तागेल सहवासाची असल दुष्कर्मिंगेल वटूची जुजाट करता परस्त्री आता वेशास्त्रियाला आसक्ती कशी जल्न सगळो दीस वेशास्त्रियाल घरांत वचचे दुसरी एकी पतिव्रता स्त्री जेवती तिगेल बामणा लोट संतोषार असो ती चंदेस म्हणजे तिगेल वैर मन जेवच्याका कशी जाल्यार ती एक अनुभवी सुका म्हण म्हळेले अशी जेवचे तस्स लेखन मने वाईट बुद्धी तागेले जल्वे आम्ही एक मनशान कोरका जाल्यार देवयज्ञ पितृयज्ञ ऋषियज्ञ नरयज्ञ भूतयज्ञ कसले ना एक जना दान दिलेलं नाही एक देवा पूज केलेलं नाही एक ऋषियज्ञ म्हळ्यार कसले एक चांग श्रवण कीर्तन केलेलं नाही देवता पूजन नांची ना मालगड्यांक एक चूर आदर ना कळवे कसले ना कोण घरा येईल कोणाकय ताण घरा आपोत ना घरा येईल जना काही पिडन दिवन पेटोवचे ते पळोवन ताजे नंतर बापसूल दुड्डू खर्च करचे आसूचेची वेशास्त्री घरकडे येवचे आमाबाद दिवचे अन्नाबाद दिवचे दुड्डू काडचे घेवन वचचे वेशास्त्री घरकडे पिवचे खावचे तांगे लोटसूचे तशी करचे पळोवन बापसो पूर जाले मस्त रितीर बुद्धी सांगली कसा बुद्धी सांगला रे वो आयकना कडेरी घरा दुखून भायर घावन सोडले भायर घावन सोडतरे वांचुका न्हय वांचली दुड्डू जेवका ताका वेशास्त्री जुजाट पिवप नानतले जायना कसं करचे जाय जाल्यार दुड्ड आशिल्लो गळ्या बरे आभरण आस हाता कडग आस कान्ना वंटेस कळबे ते पुरे एकक विकून तांकां जाय जाल्यार दुड्ड दिवन तांगेल ओटू पडता कितली काळ न्हय म्हणटा पळय भुती बांदिल्ले सोरतय मांत्र म्हूण सांगून तशी कुडिट्ट गंटू म्हणटाचे कन्नडान ते खर्चाक वतनाका मागीर ना तशी जाल्याका कळवे कसले ना म्हणटना ताका घरा दुखून ते वेशास्त्रियान भायर घाल्ले पळय तांणी सांगून वेश म्हणचे कसल्याक तांकां दुडवाचे पिशे वयबे तांकां आनी दुड्ड आनी तितून वजा आशिल्लो तो दुड्डू ना गेले की म्हणटा तांणी भायर घालून सोडलो आतां तागेलं व्यसन राबोवचें जतवे पिनानातल्या कसं की जेता खायनातल्या कसं की जेता वेशास्त्री जेवकाची दुड्ड जेवकन म्हाका कडेर म्हणटना गांवांत तूं चोरी करूं सुरू केले मार्गार राबचे दरोड करचे अशें पुरे सुरू केले एक दीस रायाले पोलिसान म्हळ्यार भटान धरले धरून रायाला तांडून व्हेले विचारण जातना वो दनपालाल पूत म्हूण राया कडले ताका बेजार जालें की रायाक इतली चांग बापसूक असो एक पुतवे म्हूण कळबे कडेर कशी पळय तुगेलो आन अशी तुगेलो आन तशी चांग मनीस तागेल पुत जावन तूं अशें पुरे करून बुद्धी बांद सांगून पेटयले रायार भायर नंतर नाई बाला डोंकू म्हणटा पळय तशी सुण्या बाला अंड्या घाल न्हू सोडली की एकल्यान हें समन निट जातालें वापास अंडो काडली कुडले ड्रिंकनी गुंत ते कसले डोंकू बुद्धीत नव्हते तशी वापास तें हेंचें करता कळवे विंगड कसले ताका कोरू गोतसवे परिश्रमाचे दुडीमे ताका गोतसवे खंय कोणाले घरा कामां राबू गोतसवे कांय ना ताका वॉटरसे खर्चूक गम्मत दुड्ड मेळक वापास चोरी सुरू केले
वापस त्या राजा सैनिकान धरले सीधा रायाला वेले या पंतरायान काय पाप पुण्य पळिनी ताका मारायसी लई चाटीनं ताजे नंतर ताका देशादुकून बहिष्कार केले. मागीर देश आयवचना गांव आयवचना कांपूना कडे कसने रान्ना राबलो खावच्या जेवका नवे थंय बेटे घराल गुंप मेळ्ळे तांगे लोट मेळ्ळो बेटे शिकलो मागीर तांकांय सोडले एकल्यानं रान्ना गुंजा सुरू केले बाण बिल्लू धरचे प्राणींक मारचे तेंचे खावचे तशें करचे जाल्यारी एक पंत ताका मनांतू दिसले हांव खंयची एक छान कुटुंबेन जाल्लो आजी मिगेला वस्त कसने अशें पुरे प्राणी पक्षी मांस कवचे तसले योग्य तैल कितले लायक लायक भोजन करत आशिल्लो तेदना चंद करून अन्नाला न्ही उठ राबिल जाल्यार कित लायक जाता आशिल्लें म्हाका कसलें नाम आशिल्लें आज ह्या रान्नांतू कोणेय नातल्या बरी अनाथ जावन मेळ्ळेले प्राणी पक्षीक मारून तेंचे खावन जाल्ला पळय हांव कितले गलीज्यो हांव एक वर्तकाल पूत म्हणून कळतवे असल पुरे पश्चाताप जाल्ली ताका कळवे भाव भावंड बाप्पू सुपुराजन उडक आसले वायट सहवासू वायट काम कसकसल आशी अपेक्षे सूख मेळका ताजे खातीर कसकस वायट काम केल्ले तेदन बापसूल लोट आसतना बापसूल दुड्ड कशी राश राश खर्च केला म्हणना कडेर म्हणटना बापसून भायर गेल्ले मागीर चोराणीक केल्ली रायान देशादुकून भायर गेल्ले आत कांय ना वाट्यार पडले बरी जाला कोणेय लागेतावे ना तागेले फ्रेंड्स पुरी आशिल्ली कसो जल्लीची कोणेय लागेनाची ताका तांकां पुरी जाय बे हाणाळल दुड्ड जाय हाणे दुड्ड हाणू तांकां पिवच्या खावच्या दितना तांणी गंमत करतलीची आतां कसले मेळना वय बे हक्का फ्रेंड्सय दूर जाल्लीची ताका वेशास्त्री घरा राबून पोशितली पळय तांणी हक्क भायर गेल्ले कडे रान्ना आयलो कळवे चोराणीक केल्ली रान्ना आयलो रान्नान ते तर पश्चाताप जाल्ले हाका जाल्यारी ते निज पश्चाताप म्हणस बद आमके एक पण पश्चाताप जाल्ले वे देवाला अनुग्रह म्हणून लेख पश्चाताप जावका जाल्यार पाप दूर जावका के पाप आशिल्ले तितले काळ पश्चाताप जायना कळवे ते पश्चाताप जाल्ली ताका देवानी ताका क्षम केला म्हण लेख पळय असल वेळाक कमुंडिन्यांत असले एक श्रेष्ठ ज्ञानी ऋषी तो एक पंत न्हांव न्हू वतर आसतना तागेले आंगाले पापूड तर वतरच कयतो आंगार आशिल्ले आंगाले सुकू काना वल्ले आंगाल न्हेसून वच्चे ते वारे पटा 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 पापुळ्या वरी जेतना तांतूल एक थेंबो पळय एक थेंबू हें दुष्ट बुद्धीले आंगार पडले म्हणटा पळय संत म्हळ्यार कसने म्हूण तांकां तीर्थस्वरूप म्हणटाची आतां आमी स्वाम्यांक न्ही पुरे तीर्थ म्हूण आपोवचे कसल्याक म्हूण म्हळ्यार तांगेले पादोदक प्रोक्षण केल्ली मात्र आमगेले पाप दूर जाता म्हूण न्ही नमे तशी पाप पुराय चमकले चांग बुद्धी आयली कवंडिन्यांक शरण जलकय हांव अमकी मनशाल पोतू अशें केल्ला सकडे म्हूण सर्व तागेली काणी सांगली आनी म्हाका आतां पश्चाताप जातरस हांव केलेले प्रायश्चित पापा प्रायश्चित्त नावें म्हूण पाप चमकला नवें तागेले म्हळ्यार आनी वच्चे आस सुमार जाल्यार एक पंत पाप त्या कवंडिन्याल उदका प्रभावान चमकले आंगा उदका प्रभावान कुडले ताका पश्चाताप येवच्या शूर जाले हांव पापी म्हूण कळ्ळो पळय ते पाप एक बोट्ट उदक कवंडण्याल आंगा ताजेन चमकला वय बाय कवंडिनी सांगताच की पळय तूं लायक वेळा आमगेला आयला आतां वैशाख मासू कळवे शुक्ल पक्ष एकादशी लागी येतरस हे एकादशीक मोहिनी एकादशी म्हणून म्हणटाची कसकस मोहा निमती अज्ञा निमती कसकस कडेन पाप केला हे एकादशी व्रत आचरण केले पाप पुराय नाश जाता तूं एकादशी आचरण करी म्हूण कशी कोरका म्हूण निमगेले तांणी सांगले द्वादशी एक भुक्त मागीर द्वादशी तुकून एकादशी फुल्ल उपासू देवाल आराधना देवाल स्तोत्र म्हणचे देवाल स्तोत्र म्हणून कळना जीब गोंदळना मस्त वर्स जल्म देवाल उडगस करी नामस्मरण करी पुरो ताजे नंतर एकादशी द्वादशी ते दीस सकाळी पारणे जातरी अन्न घेवका कळवे पूज जातरी द्वादशी पूज जातरी पारण कोरका म्हळ्यार अन्न घेवका हे पुरे सांगले त्यांनी तो भारी श्रद्धेन भक्तीन दशमी एकादशी द्वादशी तिन्नी आचरण केलें की ताणें कळवे पळय श्रद्धा भक्तीन म्हूण म्हणला ताणें श्रद्धा भक्तीन आचरण केलें देखून ताका सारुप्य मुक्ती मेळ्ळी म्हणटाची एकादशी उपास मात्र केल्ल्या पावना मनां भितर यो
काही कुडवना या उपासू केदन फाय जत्तकी केदन द्वादशतकी अशी लेखून करून कसले प्रयोजन असवे ना नमे तशी ताण श्रद्धेन भक्तीन केला मिगल पाप प्रे नाश्चव का मिगल पाप प्रे नाश्चव का पापिष्टशील समजव का असं लेख मनानं खटीण जाऊन ताणे एकादशी उपास केला तश जाऊन ताका सारुप्य मुक्ती मिळले ये एकादशी विषय वशिष्ठ रामचंद्राला सांगताची कळव्या आणि कोण सकडी या एकादशी आचरण करता की ताजी फलही सांगला पडला कितले की वाजपेय याग राजसूय याग अश्वमेधादी याग करताना नाश जायनानातील पाप पुरई या एकादशी आचरणे नाश जतकय म्हणतात नव्हे यज्ञ केला रे तीर्थस्नान केला रे सत्पात्र दान केला रे कसं फल मिळत पडे ताजी पशी श्रेष्ठ फल या एकादशी आचरण केल्या मिळता एकादशी आचरण करू जाईनी केवल पठण केले श्रवण केले सहस्र गोदान केलेलं पुण्य मिळत काही आमगेल मनान तुला अज्ञान मोह पाप नाश जाता ये काणी कुर्मा पुराणांतुली वशिष्ठान रामचंद्रा सांगिले कृष्ण धर्मरायाक सांगतारस हंगाक मोहिनी एकादशीचे काणी चल्ली आणि अपरा एकादशीची काणी सांगता